दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. डोंबिवलीतला मानपाडा रोड आणि तिथली पांडुरंगवाडी या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहोत. सायली सचिन शिंदे आणि श्वेता श्रेणिक दापके यांना भेटणार आहोत आणि आजच्या भागामध्ये काय घडणार ते बघणार आहोत. एवढीच बातमी कळली आहे की दोघींचंही लव्ह मॅरेज आहे. तेव्हा आता या दोन्ही दाम्पत्यांना बोलतं करताना खूप काही समजणार आहे, खूप काही माहिती होणार आहे आणि मग नेहमीची रंगत, नेहमीची धमाल अर्थातच असणार. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. पहिली ओळख तुमची यांची कधी झाली? 10वीत असं आठवतोय तो दिवस? ॲक्च्युअली लव्ह ट्रायंगल होता. लव्ह ट्रायंगल? हो, ट्रायंगलच पुण्याला. ती फार चिडकी आहे आणि मग त्याच्यामुळे होतं असं की एखादा इश्यू वगैरे काय झाला तर मग ती फ्रस्ट्रेट लगेच होते. मी तुमचं म्हणणं यांची जी चिडचिड आहे ती त्यांच्या सांगण्यावरून आहे. नाही, नमस्कार. 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 घेतो थांबा आधी तिळगुळ घ्या. नक्की नक्की नक्की. धन्यवाद. गोडच बोला. बरं आता उखाणा घ्या. सासरचं निरांजन, माहेरची फुलवात, बर. सचिनचं नाव घेऊन करते होम मिनिस्टरची सुरुवात. अरे वा. कधी कालपासून पाठ करताय ना? नाही नाही ना. एक रिक्वेस्ट आहे माझी. बोला. याने पण घ्यावं नाव. दरवेळेला फक्त आम्हीच घ्यायचं असं. घ्या. बरोबर आहे. प्रेमात तिच्या पडलो ना, तिचा बघताना सायलीचं नाव घेतो नवीन घरात प्रवेश करताना. अरे वा, अभिनंदन. आम्ही 31 जानेवारीलाच इथे नवीन घरात प्रवेश केलेला आहे आता आणि तुमचा म्हणजे इथे योग आलेला आहे. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. किती छान. साक्षात पांडुरंगाचीच कृपा आहे. हो की नाही? चला द्या ओळख करून सगळ्यांनी. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी मुलगी कनका. हॅलो कनका. हे माझे सासरे. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. माझी आई. कुठे आई? लाल आई नमस्कार. ते वडील माझे. नमस्कार. माझा भाऊ नमस्कार. आणि हा सगळा आमचा परिवार, मैत्रीण माझी नमस्कार. तिकडे. नमस्कार. नमस्कार. आणि चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. नमस्कार. बालपण सगळं डोंबिवलीतलं. हो. शाळा कुठली? आदर्श विद्यालय डोंबिवली, राजाजी पथ. कॉलेज कुठलं? मॉडेल कॉलेज डोंबिवली. आणि मिस्टरांचं? त्यांचं इंजिनिअरिंग कॉलेज मुंबईचं आहे. त्यांना बोलवूया का? बोलवूया ना. लगेच बोलवा. सचिन. या. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. सचिन, आपण काय करता? मी ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्समध्ये यूज कार्स हँडल करतो, ट्रू व्हॅल्यू कार्स. आपण काय करता? माझे कथ्थक नृत्याचे क्लासेस आहेत. आज 10 वर्ष नटश्री नृत्यालय ही माझी स्वतःची संस्था आहे आणि माझं कथ्थक नृत्यालंकार पदवी मला मिळालेली आहे. वा, छान. तुम्हाला यापैकी कशाची आवड? नाही, खास अशी काही म्हणजे म्हणतो ना आवड नव्हती. जसं जसं बरोबर जात गेलो समजायला लागलं मग आवड निघून. मला एक सांगा, तुम्ही यांच्याबरोबर कशाला जायचे? प्रोग्राम्स अटेंड करायला, बघायला जायचो. तुम्ही यांचे प्रोग्राम बघायला जायचे म्हणजे इतक्या मुली डोंबिवलीत नाचत असतील किंवा कथक शिकत असतील, पण त्यातून याच मुलीचा डान्स बघायला जावा असं का वाटतं? ती आवडली म्हणून डान्स आवडायला. ह्या तुम्हाला आवडण्याचा विषय आलाच कुठून? सुरू कुठून झाला? स्टोरी थोडी मोठी आहे. सुरू करा. ॲक्च्युअली लव्ह ट्रायंगल होता. लव्ह ट्रायंगल? हो, ट्रायंगलच पुण्याला. मित्र कॉमन फ्रेंडनी ओळख करून दिली. हां. माझ्यासाठी प्रपोज कर आणि पुढच्या 3 वर्षात म्हणजे प्रत्येक व्हॅलेंटाईन डे जसं जसं यायचं 10वीची ओळख
व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशीची, आणि त्या दिवसापासून म्हणजे पुढे कंटिन्यू त्यांनी ओळख करून दिली आणि हे पुढे कंटिन्यू झालं. मग आता मित्र बाजूला दुसरीकडे झालं. होय. पहिली ओळख तुमची यांची कधी झाली? 10वीत असताना. आठवतोय तो दिवस? कुठे? शाळेच्या बाहेर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच. तो जो मित्र आहे आमचा त्याने याच्याशी माझी ओळख करून दिली आणि मग हळूहळू ओळख वाढत गेली. शेवटी हळूहळू करत FYला त्यांनी मला असं विचारलं की असा मुलगा जर असेल तुला तर तो कसा वाटेल, की म्हणजे स्वतःच वर्णन केलं आणि सांगितलं की असा मुलगा जर तुला नवरा म्हणून मिळाला तर तुला आवडेल का? तर मी म्हटलं हो नक्कीच आवडेल ना. मग मी माझ्याचसाठी करतोय प्रपोज तुला, म्हणजे मीच करतोय तुला प्रपोज. म्हटलं अरे मला विचार करावा लागेल, मी असं तुझ्याकडे म्हणजे त्या दृष्टीने नाही बघितलेलं. ठीक आहे, तरी त्याला थांबवलं आणि शेवटी FYला मी त्याला होकार दिला की, आणि तेही व्हॅलेंटाईनला, की म्हणजे मला नवरा म्हणून तू लाखात एक आहेस. पण मग घरी जेव्हा समजलं तुमच्या प्रेमाचं तेव्हा काय होती स्थिती? नाही तसं काही एवढा प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे आई बाबांचा फुल सपोर्ट असल्यामुळे आणि सासू सासऱ्यांचाही असल्यामुळे आमचं लग्न व्यवस्थित करून देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे तसा काही इश्यू नाहीये. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा आहेत. या पुढचा जो खेळ आहे ना त्यामध्ये तुम्हालाही मनोरा रचायचा आहे 9 थरांचा. जर 2 मिनिटामध्ये 9 थरांचा मनोरा रचला तर ते 2000 रुपयाचा आता आहेरच म्हणूया त्याला देता येईल. बघूया काय होणार आहे. 1 2 3 वेळ सुरू झाली. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 ही लक्ष्मी झी मराठी करून. अभिनंदन. चला जाऊन भेटूया आता दापके कुटुंबाला. तेव्हा आता कोण? थोडासा ओळखीचा, थोडासा असं ओळखीचा. काय चाललंय ना या डोंबिवलीत मला कळेल. डेटिंग म्हणजे काय होम डिम करतात तसं आहे का? आकाशातला एक एक तारा घेतलाय निरखून, म्हणूनच श्रेणिक सारखा नवरा चांगलाच घेतलाय पारखून. पण कुठे बघितलं त्यांना निरखून? बिल्डिंग मध्ये पहिल्याच मजल्यावर. बरं द्या आता ओळख करून सगळे. सासू नमस्कार. सासरे नमस्कार. नणंद नमस्कार. माझी आई नमस्कार. मावशी नमस्कार. बाकी सगळे बिल्डिंग मध्ये सगळे. नमस्कार 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 सगळ्यांना. आणि आता सुरुवात करूया गप्पांना यांच्या घरी जाऊन. नमस्कार. सगळं पहिल्या मजल्यावर असं मगाशी तुम्ही औक्षणाच्या वेळी म्हणालात, ते काय आहे सगळं पहिल्या मजल्यावर गुपित? लव्ह मॅरेज आमचं. बालपण तुमचं इथलंच आहे? माझं बालपण इथलंच, दुसऱ्या मजल्यावर. अच्छा, तुम्ही दुसऱ्या मजल्यावर होता. पहिल्या मजल्यावर. हे पहिल्या मजल्यावर होते. हे आता 5-6 वर्ष झाली या बिल्डिंग मध्ये राहायला आले. लग्नासाठी आले का? लग्नासाठी नाही, राहायलाच आले. म्हणजे आधी कुठे होते? आधी वेस्टला होते राहायला, डोंबिवलीला. डोंबिवलीला. म्हणजे आधी ते वेस्टला राहायचे, तिकडे काय जमलं नाही म्हणून ते ईस्टला. मिस्टरांना बोलवा ना. नमस्कार. काय करता आपण? पौरोहित्य करतो. वा वा, छान. मग यांच्याकडे काय पूजा सांगायला गेला होतात? नाही, मग ऍक्च्युली मी दुसऱ्या मुलीवर सेटिंग करत होतो माझी लग्नाबरोबर. सेटिंग? पण ह्यांना सांगितलेलं हिला. जमलं. काय चाललंय ना या डोंबिवलीत मला कळेल. कारण आपण आधीच्या घरात गेलो तिकडे त्यांनी त्यांच्या मित्रासाठी सेटिंग करायला ते गेले, मित्र राहायला बाजूला आणि स्वतःची सेटिंग झाली. इकडे तुम्ही काय उलटी सेटिंग? काय होतं जरा मला सांगा ना. एक मुलगी होती, ती हिला ओळख होती. मग मी हिला सांगितलं
सेटिंग करायला, पण ती राहिली बाजूला. सेटिंग म्हणजे काय होम बिम करतात तसं आहे का? हा, मग काय झालं पुढे? ऍक्च्युली काय झालं, त्याला एक मुलगी आवडत होती, ती माझी मैत्रीण होती. आणि मग त्याची सेटिंग लावताना ती काय तिला आवडलं नाही, हा तिने नकार दिला असा. त्यामुळे आमची त्या जास्त फ्रेंडशिप वाढत गेली. म्हणजे मी कॉलेजमध्ये ऍक्च्युली प्रेम करण्याचं वय असतं, पण ते कॉलेजमधून बाहेर पडल्यावर प्रेम झालं, त्यामुळे ते जास्त हे झालं. मग काय नाही, आम्ही डायरेक्ट मग विचारलं आपण कंटिन्यू करूया का? ती हो म्हणाली. असं झालं. मग काय नाही, मग 1 वर्ष अफेअर नंतर मग लग्न 1 वर्षानंतर. पण घरी कळल्यावर? ह्यांच्या घरी माहितीच होतं. तुमच्या घरी माहितीच होतं? म्हणजे आमच्या घरी पण तसं कळलेलंच होतं, पण थोडासा विरोध होता. पण ते हळूहळू काळानुसार बदलत गेलं. म्हणजे मत बदलत गेलं आणि लग्न झालं. पण आता सगळं सुखात आहे, आनंदात आहे. किती वर्ष झाली तुमच्या लग्नावर? 7 महिने. नवीन आहे म्हणजे. आणि अफेअर किती वर्ष? 8 महिने आधी. त्याच्या आधी 8 महिने. बरं, आता इथे 9 थरांचा मनोरा रचायचा आहे. बघूया हे दोघे एकमेकाच्या साथीनं तो मनोरा कसा रचणार. 2 मिनिटात आणि वेळ झाली सुरू. झाले. 1 2 3 4 5 8 9. चला, बक्षीस तर मिळालं. अभिनंदन. ती लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. थँक्यू. नवीन लग्न, आज पौरोहित्य करायला जायलाही मिळालेलं नाही. 1000 रुपये मिळालेले आहेत. आणि त्याचबरोबर दक्षिणा घरात आलेली आहे. नमस्कार. सगळे आरोप करायला सज्ज आहेत हा, आणि तुम्ही सगळे आरोप खोडून काढायचे. पहिला आरोप कोण करणार? हा, बोला. माझी ताईकडे अशी कंप्लेंट आहे की ती फार चिडकी आहे, आणि मग त्याच्यामुळे होतं असं की एखादा इश्यू वगैरे काही झाला तर मग ती फ्रस्ट्रेट लगेच होते. आणि मग फ्रस्ट्रेट झाली की आजूबाजूच्यांवर फ्रस्ट्रेशन निघतं, आणि मग मेन टार्गेट ते तरी असतात, नाही तर मी तरी असतो. मग तिने तो चिडकेपणा सोडला पाहिजे. बोला. नाही झाली, मला 10 वर्ष सवय झालेली. आधीच्या 4 वर्ष प्रॅक्टिस, पुढचे 10 वर्ष 25 वर्ष सवय. नाही, या आरोपावरती काय म्हणाल तुम्ही? ती तुमची सवय नाही विचारत आहोत. नाही, मी सांगितलं ना त्यावरती की ठीक आहे, तर मला सवय झाली त्यामुळे मला तो आरोप नाही वाटत. अच्छा, म्हणजे आरोपच वाटत नाही. बर, पुढचा आरोप. बहीण तिची म्हणजे कसं आहे की मी तिला एखादी गोष्ट सांगते की आता ही गोष्ट तू करू नकोस, तर ती मला सांगते की हो मी नाही करत त्याच्यावर, पण ती काय करते, ती गोष्ट घेते, ती देऊन टाकते, आणि नंतर मला कधीतरी सांगते मी असं केलंय हा, पण तिथे ते योग्य नसतं, तिथे ती माझं ऐकत नाही. ते सगळं तर तुमचंच तर ऐकते. नाही, ती ऐकत नाही, मला माहितीये, मी सांगते ना. मी तुमचं म्हणणं, यांची जी चिडचिड आहे ती त्यांच्या सांगण्यावरून आहे. नाही, चिडचिड नाही, बाकीच्या काही गोष्टी प्रत्येक गोष्टी त्यांच्याच ऐकते. सगळ्याच नाही म्हणता येणार, पण जो विषय दोघींचा होतो त्या तर ती त्यांचं ऐकत. बर, अजून कोणाला काही बोलायचं आहे? तिची मैत्रीण मी, मनात जरी काही असा विषय आला तरी पटकन बोलत नाही. म्हणजे बोलायचं असतं पण त्रास करून घेते, आतल्यात पुढत बसते. एखादं पटकन बोलून टाकावं, म्हणजे मग तो त्रास तिला पण नाही होणार. म्हणून त्याला 4 वर्ष थांबवलं. याच्यावरती तुमचं काय म्हणणं? आता बोलल्याने जर एखाद्याचं मन दुखावलं त्या वेळेला, तर ते होऊ नये म्हणून ती काळजी घेते. कळलं? या सगळ्या आरोपांवर आता तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला ऐकायचं. मला मान्य आहेत सगळ्यांचे आरोप, कारण कसं आहे की ते रास्त्याने माझ्याबद्दल जो घेतलेला अनुभव आहे इतक्या वर्षांचा, मी ते अजिबात नाकारत नाहीये. ज्या माझ्या चुका आहेत त्या मी नक्की सुधारायचा प्रयत्न करीन. आणि आज जे माझ्या पाठीशी उभं राहून इथपर्यंत मला करिअरसाठी जे आई वडील सासू सासरे सगळ्यांनी सपोर्ट केलाय, तसंच त्यांचं सतत पाठीशी राहो हीच त्यांच्याकडे एक मागणं मागते आज. क्या बात आहे, वा वा. हा तन्मणी तुम्हाला भेट म्हणून मिळतो. थँक्यू. चला, आता दापके कुटुंबाच्या तक्रारी आणखी आहे. सगळे आरोप करणार आहेत आणि तुम्ही सगळे आरोप खोडून काढायचे. हो ना. हा, पहिला आरोप कोण करणार? मी करणार, सासूबाई म्हणून.
पहिला आरोप. अहो ही सारखी झोपलेली असते, 9 वाजल्याशिवाय उठतच नाही. आता आईची शिफ्ट ड्युटी असते, पण सकाळी ती लवकर उठते, 5 वाजता डबा करते आणि मग नंतर मग सगळी कामं करून मग ती थोडीशी झोपते. मला काय झोपलेला म्हणून काय 9 वाजेपर्यंत झोपायचं का? उठून दुसरी असं का कामं? बाकीची कामं, बाकी तक्रार अशी काहीच नाही. ते कामं ती करते, असं काही नाही. जागा ठेवते का बोलायला असं कुठे? पण सुनबाई आहे, ती लवकर उठून सगळी कामं करायला लगेच काम करून झालं लगेच झोपायचं असतं का? मला एवढी कामं करते मग थोडा वेळ झोपायला काय हरकत आहे? काय झालं? आता काय बोलणार, तो बायकोचीच बाजू घेणार ना शेवटी. मग बाजू घेणार त्या बायकोची, मग प्रेम करतो यार ती. सारखं माझी बायको चाललेला असतो. पुढचा आरोप. माहेरून सासरला गेल्यानंतर माझ्या टिकलीपासून ते नेलपॉलिश पर्यंत सगळ्या वस्तू घेऊन गेले. तिच्या तर घेऊन गेलीच, पण माझ्या पण घेऊन गेली. आणि एवढं सगळं मागितलं तर तशीच्या तशी आणायची. तशी मी नीट ठेवतेच, पण चुकून जरी काही तुटलं तर बाप रे बोंबा बोंब इकडचं तिकडे. आणि लग्न झाल्यानंतर जास्त बोंबाबोंब करायला लागली. खूप ओरडते मला हल्ली. तिला बहिणीवर जास्त प्रेम आहे आणि ते सारखी बहिणीची आठवण आलं तर वरती जायला नको म्हणून ती बहिणीच्या सगळ्या वस्तू घेऊन आले. सगळ्याच वस्तू मला काहीच नाही येत आता उरत. आणि आईकडे म्हणले, ताई म्हणते की तुला आधी घेतलेलं आहे ना, तिला कुठे माहिती की ताई सगळं घेऊन गेली. म्हणजे तिला सारखं सांगावं लागतं, ताई घेऊन गेले मला नवीन आण. तरी नवीन मला काहीच नाही, मग सगळं ताईलाच नवीन मिळतं. लग्न झाल्यापासून सगळं तिलाच आहे. मग तू पण कर पटकन. तेच करावं लागलं. 4 वर्षात मी पण उरकून टाकणार आहे आता माझं. आणि आता अजून कोणाचा आरोप आहे का? तिचं लग्न झाल्यापासून ती दुसरा मजला विसरलीच आहे. अजिबात येत नाही वरती, खालीच असते. तिला म्हटलं की जरा आठवड्यातनं 2दा तरी येत जावं आईला भेटायला, पण ती येतच नाही. तिचं असं म्हणणं आहे की जे पहिलं कर्तव्य सासर आहे आता, तर मग सासरचं पहिलं सांभाळायचं आणि नंतर मग त्यातनं वेळ उरला तर माहेरी जायचं असं. पण ते शक्य होत नाही असं. माहेर म्हणजे हजारो किलोमीटर लांब असल्यासारखं बोलताय. चला म्हणजे माहेर पण अगदी शेजारीच आहे. म्हणजे शेजारीच आहे सगळं. शेजारी पक्के शेजारी नसते ना, म्हणजे तसे नसतात आपल्याकडे, पण शेजारी पक्के शेजारी 27 फेब्रुवारी पासून बुधवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता वैभव मांगले आणि आनंद इंगळे यांनी उडवलेली धमाल पाहायला विसरू नका, फक्त झी मराठीवर. या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे? आता सासूबाई म्हणाला जसं मी उशिरा उठते, आता मला या वयात झोप जास्त असते. या वयात म्हणजे 25च्या निदान असं आसपास तरी झोप जास्त असते डोळ्यावर. तर तरी म्हणजे आता कामं करून झोपलं तर कोण काय बोलणार पण नाही, हरकत नाही, कोणाचं काय अडत नसेल तर मग झोपायला काय हरकत आहे ना, म्हणून मग कामं करून झोपते. बाकी काय असं हे नाही. आणि माझी बहीण ती म्हणते सगळं नेलंय हे केलंय, तर काय काय गोष्टी ठेवल्यात तिला मला आवडतात, माझ्या ज्या फेवरेट होत्या त्या आणल्या आणि तिची आठवण म्हणून पण तिच्या पण थोड्याशा गोष्टी आणल्या. पुढे माझी आई आता वरती जाते, आता सणवारी किंवा कधी काय भेटते तर खाली भेटते, त्यामुळे वरती जाऊन काय असं विशेष काय हे नाही. आता काय राहिलंय काय 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 आणायच्या असतात ना वस्तू. नवीन लग्न झालेलं आहे तुमचं, तेव्हा नवीन लग्नानिमित्त झी मराठीकडून ही खरं तर आम्ही तुम्हाला देणार होतो, पण आज हे मला असं वाटतं की आपण तुमच्या बहिणीला द्यायला पाहिजे, कारण त्यांना हे घालून कुठल्या रस्त्यांवर फिरायला. हा सन्मानित तुमच्याकडे, अभिनंदन. पण आता कसं ताई मला नंतर परत देतेच ना, मग त्यापेक्षा आता हा मी ताईला देते. ताईचं आता मन मोठं आहे होम मिनिस्टर मध्ये. बाबा कोण जिंकणार पैठणी आता ठरणार. या विशिष्ट अंतरावरती उभं राहायचं आणि इथून या टोकेरी वस्तूने असं थेट पुढे लावलेले त्या फुग्यांवरती मारायचंय आणि ते फुगे फुटले पाहिजेत. दोघींपैकी जास्त ज्यांची गुणसंख्या त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, त्यांना मिळणार आहे पैठणी. चला एक संधी गेलेली आहे. बघूया प्रेमाचा फुगा कोण फोडणार ते. एक 3 संधी झालेल्या आहेत, एक गुणसंख्या 4. या 2 शेवटची संधी आहे.
पूर्ण संख्या आणि त्यामुळे निकाल आपल्या समोर आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या शिंदे वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या दापके वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. श्रीखंडेवाडी डोंबिवली इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.